नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपले TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत आज एक खूप मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. खूप महिलांचे पैसे थांबलेले आहेत. काहींचं ई-के-वाय-सी झालेलं नाही, तर काहींचं के-वाय-सी करून सुद्धा पैसे खात्यात आलेले नाहीत. तर यावर आता उपाय निघालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे, की पैसे का थांबले आणि पुन्हा सुरू करण्यासाठी नेमकं काय करायचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी झालीच नाही त्यांच्यासाठी सुद्धा इथे मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. सगळ्यात आधी कारण समजून घ्या. लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे थांबण्याची 3 मुख्य कारणे असतात. पहिलं म्हणजे के-वाय-सी पूर्ण न केलेली, त्यानंतर के-वाय-सी करताना चुकीची माहिती भरलेली, त्यानंतर आधार, बँक किंवा अर्ज माहिती तुम्ही मिसमॅच इथे केलेली आहे. बरेच वेळ असं होतं की तुम्ही फॉर्म भरलेला असतो, के-वाय-सी सुद्धा केलेली असती, पण तरीही नाव यादीत दिसत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपात्र आहात. फक्त तुमची माहिती सिस्टममध्ये नीट अपडेट झालेली नसते आणि यासाठी सरकारने एक नवीन पर्याय इथे दिलेला आहे. तक्रार नोंदवा. आता आपण थेट उपाय इथे समजून घेऊया. बघूया की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलमधलं Google इथे ओपन करायचं आहे आणि तिथे ऑफिशियल जी वेबसाईट असते ना लाडकी बहीण योजनेची, त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. सरळ तुम्हाला लाडकी बहीण योजना ऑफिशियल नुसतं इथलं टाईप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली त्या वेबसाईटवर तिथे तुम्ही जाल. तुम्ही स्क्रीनवर ते बघू शकता. त्यानंतर ऑफिशियली वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला वरती अर्जदार लॉग इन हा पर्याय तिथे दिसेल. त्यावर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, त्यांच्याकडून तुम्हाला आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तिथे घ्यायचा आहे. जर तुम्ही स्वतः भरलेला असाल तर उत्तमच. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तक्रार हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यानंतर 5वी स्टेप म्हणजे त्यानंतर ग्रीव्हन्स किंवा तक्रार नोंदवा वर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे फॉर्म भरताना तक्रार प्रकार कंप्लीट अगेन्स्ट ऑदर ॲप्लिकेशन तुम्हाला तिथे निवडायचं आहे आणि त्यानंतर ऑदर्स निवडा. त्यानंतर 7वी स्टेप म्हणजे आता तुमचा अर्ज क्रमांक तो असतो ना, तो तिथे टाकायचा आहे आणि हा अर्ज क्रमांक तुम्हाला एस-एम-एसमध्ये मिळालेला असतो. तो NYS किंवा SMI ने सुरू होतो. आता तुमची माहिती तुम्हाला तिथे भरायची आहे. तुमचं पूर्ण नाव तिथे टाकायचं आहे. त्यानंतर पत्ता टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे, तो नंतर तुमचं गाव टाकायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पिन कोड व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर लक्ष ठेवा, आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. आता इथे डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहायचं, इथे तुम्ही सोप्या शब्दात लिहा, माझे लाडकी बहीण योजनेचे पैसे इथे या महिन्यापासून बंद झालेले आहेत. माझी ई-के-वाय-सी पूर्ण असूनही पैसे मिळालेले नाहीत. कृपया माझा हप्ता सुरू करण्यात यावा. जर तुम्ही एकल महिला असाल तर ते सुद्धा तुम्ही तिथे लिहू शकता. आता आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर कॅप्चा भरायचा आहे आणि डायरेक्टली सबमिट करायचं आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर काय होईल, तुमची तक्रार सिस्टममध्ये नोंदवली जाईल. काही दिवसात तुमचा डेटा तपासला जाईल आणि त्यानंतर अर्ज सर्व माहिती योग्य असेल तर तुमचा हप्ता पुन्हा सुरू होऊ शकतो. आता मागील पैसे मिळतील का याची खात्री नाही, पण पुढील हप्ते सुरू होण्याची शक्यता इथे जास्त असते. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. चुकीची माहिती भरू नका. आधार आणि बँक लिंक असणे गरजेचे आहे. मोबाईल नंबर ॲक्टिव्ह असावा. त्यानंतर एकाच अर्जावर अनेक तक्रारी तुम्ही करू नका. जर तुमचे अजूनही पैसे आले नसतील तर लगेच ही प्रोसेस करा आणि तुमचा प्रॉब्लेम कंप्लेंटमध्ये लिहा. मी तुम्हाला शक्य तितकी माहिती इथे भरणार आहे. आणि हाच जो प्रॉब्लेम आहे ना, ज्या लाडकी के-वाय-सी झालीच नाही, त्यांनी सुद्धा अशीच तक्रार करायची आहे. जेणेकरून काय होईल, की तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल आणि तुमच्यासाठी नक्कीच नवीन ऑप्शन जे आहे ना, ते इथे उपलब्ध होईल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.